टर्म, पण तोपर्यंत सगळ्यांनी मात्र आपापली पोझिशन घ्या. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन आपला बघितलं की विजय संपादन केला दोन्ही संघांनी. विजेत्या संघांमध्ये सामना सुरू झाला आणि सामना जिंकला तो टीम पॅन्थरने. आपलं स्थान पक्क केलं अंतिम फेरीमध्ये. तर या सामन्यापासून अजून 3 सामने बाकी आहेत, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करणार आहोत. सामने वेळेवर सुरू होणं आणि वेळेवर संपणं अत्यंत गरजेचं आहे. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये ग्राउंडचा ताबा घेत आहेत. चला वॉरियर्स आपण सुद्धा लाईनअप करा. वॉरियर्स आणि त्याचबरोबर ब्लास्टर हे सांगणे बघा तुम्हाला सूचना करतायत. ताबडतोब लाईनअप व्हायचं आहे. आपल्याच विभागातील माननीय नेते श्री दिलीप नाईक साहेब यांचं इथे आगमन झालेले आहे. कुंभारवाडा प्रीमियर लीग पर्व 3च्या कोर कमिटीतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन आपण तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभारी आहोत. धन्यवाद डीजे. धन्यवाद. माननीय नेते दिलीप नाईक साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. चला तर सामन्याकडे वळूया. कुंभारवाडा ब्लास्टर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 षटकांचा हा सामना आणि 5 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक राहतील याची नोंद घ्यायची आहे. सलामीचे फलंदाज आपण बघतोय स्वतः कर्णधार सागर आणि त्याचे सहफलंदाज प्रवीण. मागील सामन्यात चांगला खेळ झाला होता तो प्रवीणच्या माध्यमातून, परंतु जो सुपर ओव्हरचा सामना झाला त्यामध्ये त्याला काही मनाजोगता खेळ करता आला नाही. निश्चितच स्वप्नील सलामीचं षटक घेऊन येत आहेत. ते स्वप्नील ब्लास्टर्स या संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात ते स्वप्नील. सामना करतोय तो वॉरियर संघाचा कर्णधार स्वतः सागर. चला वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी पहिलं षटक. उजव्या हाताची गोलंदाजी पंचांच्या डाव्या बाजूने सामना करेल तो सागर. कृपया कालपासून हीच विनंती होती की डोक्यावर कॅप असलीच पाहिजे आणि हा नियम आहे आणि सगळ्यांना तो बंधनकारक राहील. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आकुडबा चेंडू पहिला चेंडू भिरकावून दिलाय. बघूया किती धावा मिळतात आणि सुरुवात झाली ती चौकाराने. खणखणीत उत्तुंग चौकार.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. संघाचं खातं उघडलं, वैयक्तिक खातं उघडलं, चौकार मारून या सामन्यात. आता चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होता, प्रवीण यांच्या माध्यमातून नकार दिलाय, कारण महत्त्वाचा सामना असणार आहे. आता मात्र तुम्ही जर हा सामना जो कोणी संघ पराभूत होईल त्याचं या स्पर्धेतलं अस्तित्व इथेच संपेल, याची जाणीव आणि कल्पना असणार आहे ती दोन्ही संघाला. आणि जो कोणी संघ इथे पराभूत होईल त्याला हा चौथा क्रमांक इथे मिळणार आहे या स्पर्धेतला. निर्धाव चेंडू. चांगलं यष्टीरक्षण आपण बघू शकतो ते ब्लास्टर्स संघाचे कर्णधार स्वतः मनोज चौरसिया. दोन्ही संघ मागील सामन्यात पराभूत संघ इथे जिंकण्यासाठी निश्चितच आता एकमेकांसमोर लढणार आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील तयार, सामना करेल सागर एका चौकाराच्या जोरावर. वारंवार सुंदर गोलंदाजी होताना बघताय, पंचांकडे दाद मागताना पंचांनी दाद फेटाळून लागले. चांगली कामगिरी गेले 3 दिवस आपण बघतोय ते पंचांच्या माध्यमातून. सर्वोत्कृष्ट कामगिरी सातत्याने सुरू आहे ती त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू गेलाय तो ऑफसाईडच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात त्या. 2 धावा पंचांनी घोषित केल्या. चेंडू गेला तो घोषित क्षेत्रात. धावसंख्या झाली ती 6, बिनबाद 6 धावा. पहिल्या चेंडूवर चांगला एक खणखणीत चौकार आला, पण त्यानंतर स्वतःची लय बदलली. उत्तम गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करतायत ते स्वप्नील आपल्या संघासाठी. अचूक नियंत्रण आहे त्याच्या आपल्या गोलंदाजीवर या पहिल्या षटकात. आडव्या बॅटने मारलेला फटका आणि पंचाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. बघूया हा यष्टीचित होतं काय. सुंदर यष्टी रक्षण तिकडे मनोज चौरसियाच्या माध्यमातून. डीजे धन्यवाद डीजे. नाबाद आहे. षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 6 धावा. पुढील गोलंदाज कोण? दुर्वेश. सामना करेल पहिल्यांदाच प्रवीण. आणि पंचांकडे दाद मागताना आणि पंचाने पायचीत दिलाय आणि पहिला झटका. प्रवीण सारखा महागडा खेळाडू तंबूत परत. धन्यवाद. तिसरा पंचांचा निर्णय बाद देण्यात आलेला आहे. रिव्ह्यू देखील गमावलाय तो. वॉरियर संघाने पुढील फलंदाज येतोय तो स्वतः विशाल. धावसंख्या आहे ती 6 धावा.
सुरुवात चांगली झाली. दुर्वेशच्या माध्यमातून डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजीची जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. सामना करेल विशाल. आखुडव्या चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा निश्चितच. कुठचंही दडपण नाही आहे. आपण बघतोय ते विशाल यांच्यावर. विशालाने घेतला समाचार त्या दुर्वेशच्या चेंडूवर. भिरकावून दिला चेंडू सरळ मैदानाबाहेर. 2 धावा मिळतील. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 8 धावा. या देखील वेळी चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने. 2 धावा. जणू काही सेट होऊनच आलेत मैदानात. आपण बघतोय आल्या आल्या त्याने प्रहार सुरू केला. हल्ला चढवला तो मात्र दुर्वेशवर. पहिला चेंडू चांगला टाकला होता. मोठा गडी प्रवीणसारखा मोठा झटका तंबूत परतताना बघतोय तो वॉरियर संघाला. कारण अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला प्रवीण शून्यावर बाद झाला. कृपया विनंती आहे बॉल बॉयना सामना सुरू असताना चेंडू मैदानात टाकू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा दुर्वेश तयार. नव्या जोमाने नव्या उत्साहाने. त्याच प्रकारचा चेंडू आणि त्याच प्रकारचा फटका. कॉपी पेस्ट. आपण बघतोय की वारंवार तशाच प्रकारची गोलंदाजी होते ती दुर्वेशच्या माध्यमातून. आणि पुरेपूर अनुभव पणाला लावून डावखुरा फलंदाज एक खरोखर आपण एक लकब असते त्या फलंदाज. एक वेगळी स्टाईल असते आणि ती जन्मतच असते डावखुऱ्या खेळाडूला. तशाच प्रकारची आणि आपण बघतोय फटकेबाजी चालले ते विशालच्या माध्यमातून. हा फटका समोर मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया किती धावा मिळत आहेत. आणि हा खणखणीत उत्तुंग चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराबरोबर धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या झाली ती 16. 1 गडी बाद 16 धावा. जणू काही आपण बघितलं की विशाल आले आणि विशालने प्रहार चढवला तो दुर्वेशवर. मला थांबायचं नाही आहे. मला मोठी धावसंख्या उभी करून ठेवायची आहे असाच प्रयत्न दिसतोय. यावेळी मात्र खूप बाहेरचा चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे धावचीत होऊ शकतो का. आणि बघूया पुन्हा एकदा रिव्ह्यू मागताना पंचांकडे. थोडंसं ताळमेळ कुठेतरी कमी पडला. तू मे झालं. धाव घेऊ की नको घेऊ, घेऊ की नको घेऊ या द्विधा मनस्थितीत हे दोन्ही फलंदाज अर्थातच सागर आणि विशाल. त्यामुळे झटका लागतोय का. कारण आधीच एक मोठा झटका प्रवीणच्या रूपात तंबूत परतला आहे वॉरियर्सच्या. आणि जर बाद ठरतोय तर मग विशाल यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. कारण 1 षटक आपण कमी केलं आहे. 5 षटकांचा खेळ असणार आहे. आणि जो कोणी संघ इथे विजेता होतोय. बेल्स तुटली आहेत. नवीन बेल्स असेल. हां आहे. आणि पंचाने बाद म्हणून घोषित केलाय. नाहक बळी. दुसरा झटका. धन्यवाद डीजे. दुसरा झटका लागतोय आणि गोलंदाज आता परिवर्तन होतोय तो शिवम. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी. 3रं षटक सामना करेल तो विशाल. आखुटप्याचा चेंडू. पंचांकडे दाद मागताना सुंदर चेंडू होता. वेगवान चेंडू होता. अंदाज आला नाही या विशालाने. पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि चांगलं यष्टीरक्षण ठिकाण आपण बघतोय ते मनोजच्या माध्यमातून. सुंदर चेंडू. वेगवान चेंडू. अंदाज येत नाही आहे. वारंवार बॅकफूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि नक्कीच कारण बॅकफूटवर ढकलण्याचं काम झालं ते शिवमच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न.
चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, सफलाचा प्रयत्न आहे. बघूया, एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या झाली ती 17 धावा. 2 गडींच्या मोबदल्यात वॉरियर संघाचे 2 गडी इथे बाद झालेत. एक धावचीच्या स्वरूपात. धावचीची विकेट म्हणजे आपण बहाल केलेली विकेट असते आणि याची कल्पना असायला पाहिजे होती स्वतः सागर यांना, कारण सागरसारखा फलंदाज देखील तंबूत परतला. स्वतः कर्णधार आकुटोब्याचा चेंडू मारलाय तो फाईन लेगच्या दिशेने. बघूया किती धाव मिळतात. एकच धाव इथे पंचांनी घोषित केली आहे. व्यासपीठावर आलेला हा चेंडू. धावसंख्या होती ती 18. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. ते शिवमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतात. आत्तापर्यंत 4 चेंडूत केवळ 2 धावा दिल्या इथे शिवम यांनी. चांगली गोलंदाजी. शेवटच्या 2 चेंडू कशा प्रकारे आपल्या षटकाची सांगता करतात ते बघूया. सामना करेल यावेळी मात्र स्वैर मारा. अवांतर धावसंख्येत वाढ आणि 2 धावा इथे निश्चितच मिळतील. 2 धावा. धावसंख्या झाली ती 20. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय चेतन यांना. जोरात टाकलेला चेंडू डायवेस्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचाने पुन्हा एकदा बाह्या सरसवल्या. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 21 धावा. आत्तापर्यंत चांगलं षटक इथे चालू होतं शिवमच्या माध्यमातून. आता मात्र थोडंसं नियंत्रण ढासळते आपल्या गोलंदाजीवरचं आणि फायदा होतोय तो वॉरियर संघाला. सुंदर चेंडू. पायाचा वेध घेतलाय. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी दात फेटाळून लावले. उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव निश्चितच मिळते. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. धावसंख्या सुरू आहे ती 22. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण बघतोय ते ब्लास्टर संघ. आकुटोब्या चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली 24. तिसरं षटक संपत आहे. 2 गडीच्या मोबदल्यात 24 धावा. धन्यवाद डीजे. पुढील षटक घेऊन येत आहेत ते स्वप्नील. वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी 4थं षटक स्वप्नील घेऊन येतील आणि सामना करेल तो चेतन. धावसंख्या झाली ती 24. अर्थातच प्रतिषटकामागे 8 धावा आत्तापर्यंत सरासरी सुरू आहे ती वॉरियर संघाची. सुंदर चेंडू. खोलवर पद्धत चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? नाही. प्रयत्न असेल तो विशाल यांचा स्ट्राईक घेण्याचा, कारण शेवटचे 11 चेंडू आहेत आणि जास्तीत जास्त धाव फटकवायचे असतील तर मोठे फटके मारण्याची नितांत गरज असेल ती मात्र वॉरियर संघाला. सुंदर चेंडू. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू. चांगली गोलंदाजी चालू आहे ती स्वप्नीलच्या माध्यमातून. खोलवर पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल, कारण अशाच प्रकारची गोलंदाजी इथे हवी आहे, कारण बंद पद्धतीचं हे मैदान असेल ते दुर्गादेवी मैदान. अर्थात आपण बघतोय की जर खोलवर पद्धतीची गोलंदाजी होते तर चेंडू मैदानातच राहतोय. मैदानाबाहेर भिरकवण्याची किमया साधता येत नाही ती फलंदाजाला. हात सरसावता येत नाही आहे. जखडून ठेवलं आहे, रखडून ठेवलं आहे कुठेतरी स्वप्नील यांनी. यावेळी मात्र समोर मारलेला फटका लॉंगॉनच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतील. पंचांनी पंच निर्णय घेऊन काय तो घोषित करतील. तिसरा पंचांकडे दाद मागताना तोपर्यंत आपण ऐकूया मस्तपैकी सुमधुर संगीत.
आणि हा चौकार, आणि या चौकाराबरोबरच धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 28. चांगला फटका होता तो. चेतनच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वप्नील तयार. सामना करेल चेतन. यावेळी पुन्हा एकदा सुंदर फटका. हा बघूया कुठे जातोय. आणि हा चेंडू दोन धावा. धावसंख्या झाली ती 30. यावेळी चेंडू बॅटची कड घेऊन येतो तो व्यासपीठावर. एक धाव निश्चितच मिळते. घोषित क्षेत्रात चेंडू 31 धावा झाल्यात त्या वॉरियर संघाच्या. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. ते स्वप्नीलच्या माध्यमातून एक चौकार इथे मारला तो चेतन याने खणखणीत. धावसंख्या 31. 2 गडींच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. बघूया किती धावा जमा करतात. मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू. निश्चितच 2 धावा मिळतील. षटक संपत आहे. चौथ्या षटकाच्या अंतिम समयी धावसंख्या झाली ती 33. धन्यवाद डीजे. पुढील गोलंदाज संकेत. शेवटचं षटक अंतिम षटक निर्णायक षटक घेऊन आलेत. संकेत आत्तापर्यंत 24 चेंडूंमध्ये 33 धावा इथे फटकावल्या. धावसंख्या झाली ती 33. 8.25च्या हिशोबाने सरासरीने प्रतिषटकामागे इथे धावा फटकावत आहेत ते वॉरियर संघ 2 गडींच्या मोबदल्यात. आणि शेवटचं षटक असेल अंतिम षटक निर्णायक षटक. महत्त्वाचं षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधाराने दाखवली आहे. ती मात्र संकेतवर. बघूया कर्णधाराचा हा निर्णय कशा प्रकारे सार्थ ठरवत आहेत का. शेवटचं षटक घेऊन आले ते स्वतः संकेत. सामना करेल तो विशाल. हळुवार पद्धतीचा चेंडू. थोडीशी गती कमी केली. अंदाज आला नाही. वेगवान चेंडू येईल अशी आशा होती ती विशाल यांना. चेंडू मात्र निर्धाव. आपला पहिलाच चेंडू शेवटच्या षटकातला निर्धाव टाकला तो संकेत याने. यावेळी सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेने मारलेला. बघूया किती धावा मिळतात. केवळ 2च धावाने समाधान मानावं लागलंय. जर समोरच्या क्षेत्रात गेला असता तर कदाचित हा षटकार होऊ शकला असता. 2 धावा. 2 धाव्यांच्या दोरावर धावसंख्या झाली ती 35. धावसंख्या 35. यावेळी पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला आहे. अर्ध्या विकेटवर टाकलेला आणि एक उसळता चेंडू म्हणून जाहीर केला. अर्थातच 1 बाउन्स. 36 धावसंख्येवर सुरू आहे तो हा वॉरियर संघ. हळूवार टाकला चेंडू. अंदाज घेतला. मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिला. 2 धावा निश्चितच मिळतात. धावसंख्येत वेगाने वाढ होताना धावसंख्या झाली ती 38. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावर आहे. जास्तीत जास्त इथे धावा फटकवायच्यात. अर्थाचा आता दोन्ही संघ इथे पराभूत संघ आहे. त्यांना एकच सांगेन की सामना विसरून जा. प्रत्येक सामना आहे नवीन संधी असते. काही गोष्टींना वेळ लागतो पण नक्कीच पूर्ण होतात. त्यासाठी प्रयत्न करणं तुमच्या हातात असणार आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. गचाळ यष्टीरक्षण. संधी दवडली गेली. स्वतः कर्णधार यांनी एक नामी संधी दवडली. ती विशाल कदाचित यष्टीचित होऊ शकले असते. पुन्हा एकदा संकेत तयार होतोय.
धावसंख्या स्थिर. आखोटोप्याचा चेंडू भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा निश्चितच मिळतील. धावसंख्या झाली ती 40. आणि शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला. बघूया किती धावा फटकवतील या शेवटच्या चेंडूवर. चौकार येईल का षटकार येईल बघूया. जरा थांबायचं आहे, त्यांना जायला द्यायचं आहे. खरोखर विशाल याने खरोखर चांगली भूमिका पार पाडली. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न होता. अडचणीत असताना संघ त्यांचा खरोखर अडचणीत होता, कारण प्रवीण बाद झाले. महेंद्र पांचाळे यांचं इथे पानसरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. कुंभारवाडा प्रीमियर लीग आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आला त्याबद्दल कुंभारवाडा कोर कमिटीतर्फे आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. शेवटचा चेंडू बघूया किती धावा इथे फटकावणार आहेत ते विशाल. आखोटोबे चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. किती धावा मिळतील. चेंडू मैदानातच येऊ शकतो का. 1 धाव मिळाले. दुसरा धावायचा प्रयत्न. बघूया किती धावा. 1च धाव इथे मिळते. षटक संपत आहे. 5 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 41 आणि 42 धावांचं आव्हान असणार आहे ते ब्लास्टर संघासमोर. आणि यानंतरच्या सत्रातलं पुढचं समालोचन करतील ते आपले लाडके समालोचक प्रसाद परब सर. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोद साटमचा तुम्ही आवाज ऐकला मगाशी पहिल्या सत्रामध्ये. आपण सुरू करूया दुसरं सत्र, जिथे मात्र पाठलाग करायचं आहे 42 धावांचा 5 षटकांच्या सामन्यामध्ये. 8.40ची गती. 8.5 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी त्या ब्लास्टरला. एका आपण जर बघितलं तर संघ मालकांमध्ये सुद्धा ही फाईट आहे. राकेश वाळेकर साहेब वर्सेस जेवण कोळेकर यांच्यामधली ही लढत आपण बघत आहोत. आणि ही मॅच आता डू आहे. म्हणजे तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघतो की बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्ही ऑलरेडी प्रवेश केला आहे. बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. फक्त आता मात्र या गोष्टीचा ठराव होईल की तुम्हाला 3रा क्रमांक की 4था क्रमांक किंवा 4थ्या क्रमांकावर कुठल्या कुठल्या संघाला मानांकन मिळतं आहे. आणि जो संघ जिंकेल त्याला मात्र संधी असणार आहे तो म्हणजेच पुढच्या फेरीत प्रवेश करण्याची.
तो ठराव होणार आहे त्यानंतर. पण एवढं मात्र नक्की, जो संघ पराभूत होईल तो मात्र 4थ्या क्रमांकावर समाधान मानेल. कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3. अत्यंत थाटामाटामध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला आणि बघता बघता 3रा दिवस उजाडला. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. यानंतर 2 सामने बाकी आहेत. मग जसा मी उल्लेख केला की या सामन्यातला पराभूत संघ 4थ्या स्थानावर समाधान मानेल आणि जिंकणारा संघ मात्र पुढे सरकेल आणि फाईट करेल तो पुढच्या मॅचमध्ये, जिथे मात्र बघितलं की विजेता संघांमध्ये जेव्हा सामना झाला त्याच्यामध्ये पराभूत झालेला जो संघ आहे तो म्हणजेच टायगर्स 11 म्हणजेच कुंभारवाडा टायगर्स या संघाची मात्र 2 हात करावे लागतील ते जिंकलेल्या संघाला या मॅचमधून. पुढे आपण ग्राउंडवर बॉलिंग मार्कवर सागर कोलगुडे आणि स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज गौरव पंडित. पहिल्या चेंडूवर खणखणीत सुरुवात, 2 धावेचा अप्रतिम फटका, धावसंख्या 2. तर व्हाईट बॉलचा सिग्नल इथे पंचांनी केला आहे. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या अंकित झाली एकूण 3 धावा धावफलकावर. राऊंड विकेट अटॅक करतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर दबाव गोलंदाजावर आहे, सागरवर आहे. धावसंख्या 3. 41 न 42 धावांचं लक्ष आहे मैदानावर. आत्ताच आपण बघतोय व्यासपीठावर आगमन झालं आहे पाहुण्यांचं, म्हणजेच सन्माननीय महेंद्र पानसरे साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी, त्यानंतर सुदर्शन सांगळे साहेब मुंबई सचिव. थोड्या वेळात आपण नंतरचा सन्मान सुद्धा करणार. फक्त मी त्यांची ओळख करून देतो. व्यासपीठावर उपस्थित आहेत हे सर्व पाहुणे. त्यामध्ये किरण शिंदे साहेब कुलाबा तालुका अध्यक्ष आणि त्याचबरोबर महेंद्र देवडा जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव आहे, त्यांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या कुंभारवाडा प्रीमियर लीगमध्ये. धावसंख्येकडून अंकित आपण बघतो धाव फरक म्हणजे 7 धावा. 41 धावा कुठल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. 42 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. हा चेंडू टॉस केला होता, लेग ग्लान्स केला, मागे जातोय चेंडू, पण इथे मात्र धाव मिळणार नाही. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 42 धावांचा. मगाचा मी उल्लेख केला की 8.40 जवळजवळ 8.5 धावा प्रतिषटकामागे जमवायच्या आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 8.5चं कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही. 8 ते 9 धावा करायच्या आहेत प्रतिषटकामागे. सागर पुढचा चेंडू. हा चेंडू हवेमध्ये उंच गेला आहे. बघायचं तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय मिड ऑनला आणि जजमेंट बघू त्या ठिकाणी झेल फिनिश झालाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये जगल झाला होता चेंडू अँड दिस इज द बिग विकेट. गौरव पंडित बॅक टू डग आउट. थँक्यू. आपण व्हिडिओ व्यासपीठावर आता मात्र सन्मानित मात्र आम्ही करणार आहोत. जसं मगाशी मी उल्लेख केला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे महेंद्र पानसरे साहेब इथे उपस्थित आहेत. साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतो आहे तुमच्या कोर कमिटीच्या वतीने. जिथे सज्ज आहेत आपण बघतोय तो म्हणजेच विजय भणगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतो आहे. सन्माननीय महेंद्र पानसरे साहेबांचा. आमचे फोटोग्राफर आपण या. हा सन्मान इथे संपन्न होतो आहे महेंद्र पानसरे साहेबांचा. खूप खूप आभार इथे आम्ही व्यक्त करतो. त्यानंतर व्यासपीठावर सन्माननीय सुदर्शन सांगळे साहेब इथे उपस्थित आहेत, मुंबई सचिव. त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. ओ लिडिंग एज, व्हॉट अ कॅच बाय विशाल आणि अप्रतिम झेल, फलंदाज बाद. यानंतर आपण वळूया अजून एका सन्मानाकडे. व्यासपीठावर आपण बघतोय की किरण शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत, कुलाबा तालुका अध्यक्ष. त्यांचा सन्मान सुद्धा इथे संपन्न होईल.
मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो सर्व आमच्या पाहुण्यांचं. आणि त्याचबरोबर आपण बघतो की व्यासपीठावर महेंद्र देवळासाहेब इथे उपस्थित आहेत. जिल्हा सरचिटणीस यांचा सुद्धा सन्मान इथे होतोय. सर्व पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभारी ते व्यक्त करून पुन्हा एकदा ग्राउंडकडे वळतो. ओमकार लकडेला एक पारितोषिक आलं आहे अष्टविनायक 11 यांच्याकडून, ज्याने मात्र अप्रतिम झेट टिपला, तो म्हणजेच गोलंदाजाच्या मागे पंचांच्या मागे त्यासाठी पारितोषिक आलेलं आहे ओमकार लकडेसाठी. हो, चांगला चेंडू होता ब्लॉक होलमध्ये, सन्मान देण्यासाठी भाग पाडलाय सागरने. 2 विकेट्स काढल्यात आतापर्यंत या षटकात. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द कॅप्टन. यानंतर व्यासपीठावर किशोर पाटील इथे उपस्थित आहेत आणि किशोर पाटील यांचा सुद्धा सन्मान इथे होणार आहे. विजय बंडके यांच्या शुभस्ते हा सन्मान इथे होतोय. किशोर पाटील यांचा मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो सर्व आमच्या उपस्थित सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं मनपूर्वक आभार. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या 7 आणि 2 विकेट. ब्लास्टर संघ बघतोय म्हणजे त्याच्यात थोडंसं स्ट्रगल करताना बघायला मिळाला. इव्हन सुरुवात चांगली केली होती फलंदाज गौरव पंडितने. 100च्या पलीकडे धाव कुटणाऱ्यांमध्ये 2 फलंदाज आपण बघतोय, म्हणजेच गौरव पंडित आणि त्याचबरोबर फलंदाज शुभम तळदेवकर, ज्याने 150च्या पलीकडे धावा कुठल्यात. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला, शॉर्ट आर्म पुल, चेंडू हवेमध्ये आहे, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत बघायचं. एकदा तिथे कंप्लीट केली आहे, झेल इथे फिनिश आलाय. असं वाटलं की चेंडू कुठे ब्रश होतोय की काय, आणि इथे मात्र आपण बघतोय की अप्रतिम झेल टिपत असताना मोठा धक्का लागलाय. कॅप्टन डिपार्ट मनोज चौरसिया बॅक टू डगआउट. थँक्यू. बघा, सेकंड इनिंग सुरू झाली आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूची आम्ही अजूनही प्रतीक्षा करतोय. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये आपल्या जर संघातल्या खेळाडूचं नाव जर राहिलं ना चुकून कमिटीकडनं, तर जबाबदार आम्ही नाही. त्यामुळे दोन्ही संघाचा खेळाडू अजूनही कॉम्पिटिव्ह आम्ही त्याची वाट बघतोय. लवकरात लवकर पाठवून द्या. मॅग्निफिसंट बॉलिंग, खूप चांगला लेग ब्रेक. टीम वॉरिस अँड ब्लास्टर्सच्या कॅप्टनसाठी ही सूचना आहे की आपल्या खेळाडू अजूनही कॉम्पिटिव्ह बॉक्समध्ये पोहोचला नाही आहे, त्याला पाठवून द्या. शॉर्ट ऑफ लेन त्या ऑनसाईडला पूल केलं, तिथे क्षेत्ररक्षक काय मिड विकेटमध्ये. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत चेंडू निर्धाव गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट काढली ती प्रवीण धनावडेने, नंतर 2 चेंडू आपण बघतोय निर्धाव टाकतोय. म्हणजेच काय, तर मागच्या काही चेंडूपासून धावसंख्या स्थिरावली आहे 7 वर. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका, झेल उडाला आहे. शॉर्ट स्क्वेअर मध्ये झेल इथे मात्र इझिली टेकन. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर डाऊन. अजून एक धक्का, फलंदाज बाद. चक्क 4 फलंदाज बाजरेत आतापर्यंत. हो, अजून एक चांगला चेंडू. ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम प्रवीण धनावडे. मागच्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करताना एका नवीन दिशेने वाटचाल करतोय तो प्रवीण धनावडे. म्हणजेच काय, वॉरियर्स संघाची मात्र आशा जिवंत ठेवतोय या स्पर्धेमध्ये. हो, वॉटर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. आणि बघायचं इथे मात्र मला मंदार कन्फर्म करतील की या षटकात धावा मेडन ओव्हर, स्पर्धेतलं दुसरं मेडन ओव्हर आपण बघतोय. 2 विकेट म्हणजेच काय, विकेट मेडन ओव्हर बाय प्रवीण धनावडे. गुड बॉलिंग.
तर बॉलिंग मार्कर सज्ज होतो विशाल बनगे. मागचं षटक मेडन गेले म्हणजेच का 7 धावांवर आपण बघतोय धावसंख्या अजूनही स्थिरावली आहे, थांबली आहे आणि 4 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत. फलंदाज जे बाजू आहेत ते गौरव पंडित, मनोज चौरसिया, शिवम आणि त्याचबरोबर अवी. ओ वॉटर डिलिव्हरी, काय चेंडूची फेक होती, भन्नाट वेग, प्रचंड वेग, अनस्टॉपेबल चेंडू, प्रचंड वेग होता. वाईड यॉर्कर हाताळला आणि अक्षरशः डॉमिनेट केलं स्ट्रायकिंग केलं बॅट्समनला स्वप्नील वीरला. ऑफ ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑफला तिथे चेंडू कव्हर करतील, रनआउटची संधी, पण फलंदाजाला मागे जावं लागते ते म्हणजेच फलंदाज प्रमोदला. काय प्रेशर टाकलाय, काय दबाव टाकलाय. मागच्या सामन्यामध्ये 36 धावांचं लक्ष पॅन्थर संघाने लिहिल्या पार केलं, पण इथे मात्र 41 धावा आमच्यासाठी पुरेशा डिफेंड करण्यासाठी हे वॉरियर्सच्या गोलंदाजांनी दाखवून दिलंय. फुलटॉस चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय, मिळतील या चेंडूवर 2 धावा. एकावला वॉरियर्स म्हणजे योद्ध्यासारखे खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये, विकेट्स काढतात त्यांचे प्रत्येक गोलंदाज. इव्हन मागच्या षटकात आम्ही बघितलं प्रवीण धनावडेने 2 विकेट्स काढल्या, गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पण इथे मात्र ब्लास्टरला दाखवून द्यावं लागेल की आपल्या नावामध्ये ब्लास्ट आहे ना, तो ब्लास्ट करावा लागेल, तशी बॅटिंग करावी लागेल, तसे मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या 2 पुढे सरकेल, ती 9. चेंडू हवेमध्ये झेल ड्रॉप, इझी कॅच होता. पोझिशन चांगली बनवली होती झेल घेण्यासाठी, पण आता झेल सुटतोय. पण आता मात्र प्रेशर असेल तो फलंदाजीवर, कारण बघतोय डॉट बॉल गेलेत बरेच, भरपूर विकेटसुद्धा भरपूर गेलेत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 9 वर आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे मैदानावर, जिथे 42 धावांचं लक्ष आहे. फुलटॉस, चेंडू ग्राउंडच्या आतमध्ये येईल की नाही इथे शक्यता होती, पण चेंडू तो गोशांकी क्षेत्रामध्ये 1च धाव आणि धावसंख्या पहिल्यांदाच दुहेरी अंकामध्ये धावफलकावर 10. अजूनही 32 धावा करायच्या आहेत. बघूया षटकातले चेंडू शिल्लक आहे ते 1 म्हणजेच काय तर एकूण 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 32 धावा. फुलटॉस, क्रॉस बॅटेड शॉट, हवेमध्ये झेल आणि झेल टिपला सुद्धा. काय झेल, अप्रतिम झेल, फलंदाज बाद. अजून एक धक्का आणि सिद्धेश अप्रतिम झेल तिथे टिपतोय आणि 5वा फलंदाज तंबूत परतेल तो ब्लास्टर संघाचा. थँक्यू डीजे. आमचे फोटोग्राफर आपण संपर्क साधायचा लवकरात लवकर व्यासपीठाजवळ. वॉरियर्सने गोलंदाजीमध्ये ज्याप्रमाणे प्रावीण्य आणलंय, कारण त्यांच्या संघामध्येच प्रवीण आहे, प्रवीण धनावडे, आणि प्रत्येकाने प्रावीण्य दाखवून मात्र खूप सुंदर गोलंदाजी केली. मागच्या षटकात बघितलं गोलंदाजी करत असताना एक विकेट सोडला काढली. गोलंदाज होता विशाल बनगे. धावा खर्च केले त्या फक्त 3 आणि 1 विकेट त्याच्या नावावर. प्रवीण पुन्हा आता बॉलिंग मार्कवर येतोय. आतापर्यंत त्याने विकेट मेडन ओव्हर टाकलेला आहे, म्हणजेच 2 विकेट आणि पूर्ण षटक त्याने मेडन टाकलंय, निर्धाव टाकलंय. तो पुन्हा आता बॉलिंग मार्कवर प्रवीण धनावडे. हो, लेग ब्रेक होता हा चेंडू, ओळखूच शकला नाहीये. 7वा चेंडू निर्धाव टाकलाय आतापर्यंत या इनिंगमध्ये, या सामन्यामध्ये प्रवीण धनावडेने. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होत म्हणजेच प्रमोद. दोन्ही फलंदाजांना अजून स्वतःचं खातं उघडायचं आहे. धावसंख्या 10 वर थांबली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की 7 धावा होत्या, दुसऱ्या षटकात बघितलं की धावा आल्याच नाही, निर्धाव षटक बघायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये फक्त जेमतेम 3 धावा विशाल भनगेने खर्च केल्या आणि तो प्रेशर, तो दबाव आता मात्र बघायला मिळतोय, साफ दिसतोय तो बॅटिंग करत असताना ब्लास्टर संघावर. आघाडीच्या फलंदाजांनी भरपूर काही चुका केल्या, भरपूर काही घाई केली. त्याचा भुर्दंड आता मात्र मिडल ऑर्डरवरच्या बॅट्समनवर बघायला मिळतोय, त्या संघावर बघायला मिळतोय. एकावला जयवंत कोळेकर यांचा ब्लास्टर संघ जो मात्र स्ट्रगल करतोय आणि राकेश वाळेकर यांचा संघ वॉरियर्स सध्या खूप चांगल्या टचमध्ये आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रवीण धनावडे. आतापर्यंत या इनिंगमध्ये 7 चेंडू निर्धाव टाकले, 2 विकेट काढले ते आज प्रवीण धनावडेने.
समोर एक्झिक्यूट केलाय ऑन दी अप. ओ व्हॉट अ शॉट इज दॅट. मॅग्निफिसंट शॉट. छप्पर तोड षटकार. थँक यू DJ. धाव संख्या 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धाव फलकावर. हा चेंडू टॉस केला होता, ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता. मग अशा बघितलं की बॅटच्या खाली ओव्हर पिच भेटला, त्याच्यावर मात्र रबर स्टॅम्प शॉट टाकला फलंदाज स्ट्रायकिंग केलं तर म्हणजेच प्रमोदने. आणि तशाच फटक्यांची गरज आहे ब्लास्टर संघाला. तुम्हाला ब्लास्टर्स करावे लागतील समोरच्या संघावर. वेगवान चेंडू बॅकवर्डला गेला, पंच केलं त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हर पॉईंटला तिथे मध्ये चेंडू कव्हर होईल. स्वतः प्रवीण जातो त्या ठिकाणी. तिथे चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या 17, 17 धावा. जसे जसे चेंडू कमी होते तसा तसा दबाव वाढतोय ब्लास्टरवर. स्ट्रायकिंगला पोहोचले तो अविनाश. 17 एकूण 4 गडी बाद, 4 नाही 5 गडी बाद. 17 लॉस ऑफ 5. 17 धावा. बॅट्समनच्या समोरून बघा काय तिथे मात्र इथे पोटेन्शियल आहे, किती मात्र विश्वास आहे, इथे मात्र किती मात्र जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाज प्रवीण धनावडेची. आणि अजून एक डॉट बॉल. क्रॉस बॅटेड शॉट आणि 2 धावेचा हा फटका. जसं आपण बघितलं की गतवर्षी अविनाश चव्हाण या स्पर्धेतला इमर्जिंग उद्योन्मुख चेहरा ठरला होता, उद्योन्मुख खेळाडू ठरला होता. यावर्षी जो उद्योन्मुख खेळाडू ठरणार त्यासाठी आपण बघतोय की रॉयल कमिटीची ब्रँडेड बॅट पॉवर्ड बाय मुंबई स्पोर्ट्स आणि अंकित शिंदे यांच्या माध्यमातून प्लेअर एडिशनची एक बॅट आमच्यापर्यंत आलेली आहे फॉर इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू सो मच अंकित शिंदे. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल अँड 23 रन्स टू विन. स्ट्राईक एंडला असेल तो प्रमोद. बघायचं एक षटकार त्यांनी मारलाय. आपल्या संघाला मात्र आपल्या संघाच्या आशा पल्लवित केल्या त्या फलंदाजाने. आणि बघायचं 6 चेंडू तो 23 धावे तो करेल का. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो रवी तिवारी. रवी तिवारी. पहिला चेंडू रवीचा. समोर प्रमोद तयार. बोलीमध्ये आपण बघतो की रिदम थोडासा चुकलाय, रनअप थोडासा चुकलाय. पुन्हा बोली मार्कवर जातोय. हा चेंडू अप्रतिम बाउन्सर. पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईट बॉल. बॅट्समनच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. वाईट बॉलचा इशारा केला पंचांनी आणि 1 फॉर द ओव्हर. आणि लगेच रिव्ह्यू कॉल केलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बघायचं तिसरे पंच यावर काय निर्वाळा देत आहेत, कारण पंचांनी हा निर्णय दिला होता. म्हणजेच वाईट बॉल. बॉलिंग करणाऱ्या संघाने मध्ये ताबडतोब रिव्ह्यू घेतलाय, चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. सहा 23चं समीकरण आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. या मॅचमध्ये या दोन संघांमध्ये जो सामना सुरू आहे, मगाशी जसा उल्लेख केला की आता मात्र 4 संघांचा इथे मात्र विचार आहे. जे 4 संघ ऑलरेडी बक्षीसपात्र फेरीमध्ये ते प्रवेश करत आहेत आणि पराभूत संघाला 4थ्या क्रमांकावर इथे मात्र मानांकन मिळेल. पंचांचा इशारा वाईट बॉल. सो रिव्ह्यू इथे मात्र गमावलेला आहे वॉरियर्स टीमने. वाईट बॉल आहे. 6 चेंडू शिल्लक आणि 1 फॉर द ओव्हर. पंच तेच सांगतायत 1 फॉर द ओव्हर फॉर बॉलर. 6 चेंडू 22 धावांची गरज. दुसऱ्यांदा आपण बघतोय की रिदम चुकतोय रवी तिवारीचा. समोर प्रमोद आहे. 6 बॉल 22 रन्स टू विन. चेंडू बॅक टू द बॉलर आणि फॉलो थ्रू मध्ये रिटर्न कॅच. गुड कॅच. अप्रतिम फिनिश. प्रमोद डिपार्ट. फलंदाज बाद.
थँक्यू. चला वॉरियर संघ सपोर्ट करा, सहकार्य करा, फिल्डिंग लावून घ्या लागेच, अजिबात वेळ घेऊ नका. फॉलोथ्रूमध्ये अप्रतिम रिटर्न कॅच बघायला मिळाला रवी तिवारीचा आणि प्रमोदला त्याने तंबूच्या अष्टला पाठवून दिला. 6वा फलंदाज म्हणजेच काय तर अर्धा डझन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत ब्लास्टर संघाचे. चेंडू शिल्लक आहे ते 5 अजूनही करायचे, त्या 22 धावा. 5 चेंडू 22 धावा. फलंदाजीला आपण बघतो स्ट्रायकिंगला आलाय तो म्हणजेच संकेत आलाय. संकेत ऑन स्ट्राईक. 5 बॉल अँड 22 रन्स टू विन. ओव्हरपिच आहे, समोर खेळायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा ग्राउंडवरच आलाय. तिथे आता मिळेल ती फक्त एकच धाव. चेंडू शिल्लक आहे ते 4 मैदानावर आणि 4 चेंडू आता मात्र करायचे त्या 21 धावा. 4 चेंडू 21. स्ट्राईक इनला अविनाश. शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय अँड सॉफ्ट डिसमिसल अगेन. अजून एक अप्रतिम झेल, एका पाठोपाठ एक फलंदाज आपण येतोय आणि बघतोय ग्राउंडवर झेलच्या स्वरूपात बाद होत आहेत. आणि अजून एक धक्का. 7वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. लिटिल मास्टर ऑन द ग्राउंड नानका. क्या बात आहे, काय स्टाईल आहे बघा नानकाची. बॅटचं चुंबन घेऊन तो स्ट्राईक एंडला तयार झाला बॅटिंग करण्यासाठी. हो बघायचंय बॅटचा फ्लो काय सांगतोय. हवेमध्ये चेंडू आणि आला आणि तसाच निघून गेला पुन्हा त्या तंबूच्या आश्रयाला. 7वा 8वा गडी बाद. मिस करण्यासाठी अजिबात गेलो नव्हतो, पण जसा चेंडू आला तो बॅटवर घेतला, कनेक्ट केला. भले बाद होऊ दे, हरकत नाही आहे, पण अशा मुवमेंटला कॉन्फिडन्स वाढेल. मुंबादेवी तालुका अध्यक्ष लताताई तुम्हा यांचं इथं आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या कुंभारवाडा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. चांगला फ्लिक्सचा फटका. फक्त आता औपचारिकता बाकी आहे, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे काही चेंडूंची. 4थ्या क्रमांकावर निश्चितच इथे समाधान मानावं लागेल ते ब्लास्टर संघाला यावर्षी. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑन साईडला पूलचा फटका, 2 धावेसाठी. षटक समाप्त, मॅच फिनिश आणि सामना इथे जिंकला आहे तो कुंभारवाडा वॉरियर्स या संघाने. अभिनंदन राकेशजी वाळेकर संघमालक. कारण आपण बघतो की यांचा संघाने आपलं आव्हान अजूनही जिवंत ठेवलं आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा संघ बघतोय तो पोचलाय पुढच्या फेरीमध्ये सामना जिंकून. आणि त्यांचा सामना असेल तो म्हणजेच रुपेशजी खांडके यांच्या मालकीचा संघ असला तो म्हणजेच टायगर या संघाशी. गतवर्षी वॉरियर्सच्या संघाने 4थ्या क्रमांकावर समाधान मानलं होतं आणि आता मात्र हा संघ मात्र 4था क्रमांक सोडून आता थोडासा पुढे आला आहे. त्यामुळे निश्चित अभिनंदन करू आपण राकेशजी यांचं. या पण व्यासपीठावर सन्मानित